पौष रविवारची कहाणी. आदित्य रानूबाईची ही कहाणी ऐकताना सर्वांनी हातामध्ये 3-3 अख्खे तांदूळ घ्यायचे आहे आणि नंतर ही कहाणी ऐकायची आहे. ऐका आदित्य रानूबाई, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दुर्वा आणायला रानात जात असे. तिथं नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. काय ग बायांनो, कसला वसा वसता तो मला सांगा. तुला रे वशा कशाला हवा? उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मोन्यानं म्हणजे न बोलता उठावं. सचिळ म्हणजे अंगावर असलेल्या वस्त्रासह स्नान करावं. आद्रोदक पाणी घ्यावं, म्हणजेच कोणाचं स्पर्श न झालेलं पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनांची आदित्य रानूबाई काढावी. 6 रेगांचं मंडळ करावं. 6 सुतांचा तातू करावा. त्याला 6 गाठी द्याव्या. पानं फुलं वाहावी. पूजा करावी. पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. 6 मास चाळावी. 6 मास पाळावी. मागे रथसप्तमीस पूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकड तूप मेहून जेवू सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर गोड गळसरी द्यावी. ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलावून धाडलं. ब्राह्मण जातेवेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिवू नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या येथे द्या. आमच्या मुली गरिबाच्या. तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल. दासी करीत नाही, बटकी करीत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करावायची आहे ते तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तेव्हाच त्याच्या मनामध्ये राग आला. तो तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं आपले वडील आले आहे, म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करावायची आहे, तू ती ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोते आणली. 3 आपण घेतली. 3 वडिलांच्या हातात दिली. त्याने मनोभावाने कहाणी सांगितली. लेकीने चित्तभावाने ती ऐकली. नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले. बायकोला विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्याने नांदत आहे. इकडे जी दारिद्र्य झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे. तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाडी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासेंनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? का आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे. तळ्याच्या पाडी उभा राहिला आहे. प्रधानाची राणी म्हणाली, परदासानं घेऊन या. परदासानं घेऊन आल्या. नाहू माकू घातलं. पितांबर नेसवायला दिलं. जेऊ खाऊ घातलं. कोहळा पोखरला. होना मोहरांनी भरला. बाबा, ठेवू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाट्यानं आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला आणि हातचा कोहळा काढून नेला. मुलगा घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैवे दिलं, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं. पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाऊ माकू घातलं. पितांबर नेसवायला दिला. जेऊ खाऊ घातलं. काठी पोखरून होना मोहरांनी भरून दिली. बाबा, ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गोरख्याच्या रूपानं आला.
आणि हातची काडी काढून घेतली. मुलगा घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैवे दिलं ते सर्व कर्मानं नेलं. पुढे तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाडी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन नाहूमाखू घातलं. पितांबर नेसवायला दिला. जेव खाऊ घातलं. नारळ पोखरून होणामोहरांनी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तो नारळ गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई गं, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्याला प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहूमाखू घातलं. पितांबर नेसावायला दिला. जेवू घातलं. त्यालाही दह्याची शिदोरी होणामोहरा घालून बरोबर दिली. वाटेत सूर्यनारायण घारीच्या रोप्याने आला आणि हातची शिदोरी काढून गेली. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? काय आई, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदितवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परदासानं घरी नेलं. नाहूमाखू घातलं. पाटव नेसावायला दिला. प्रधानाची राणी आदितवारची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं पापीनी चांडाळनी, बाप्पाची कहाणी ऐकली नाही म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं विचारलं, याला काय उपाय करू? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावून धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामर आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कोठली, चामर कोठली, पाईक कोठले, परवर कोठले? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावून आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. बहिणींनी एकमेकींना आहेर केले. वाटेनं जाऊ लागली. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करा रे हकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, वाट्यानं एक मोळी विक्या जातो आहे. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. तशी राणीनं 6 मोती घेऊन त्याला 3 दिली आणि 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावाने कहाणी सांगितली. त्यानं चित्तभावाने ऐकली. त्याची मोळी जी लाकडाची होती ती सोन्याची झाली. बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, तर वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील माचशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हकारा, पिटारे डांगोरा, कोणी नगरात उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेनं बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीनं 6 मोती घेतली. 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं मनोभावाने कहाणी सांगितली. माळ्याने चित्तभावाने ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाले, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, तर मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढं तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करा रे हकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिला एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळे चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून काय करू? मी मुलांसाठी रडत आहे. बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावाने ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, तर मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं तिला वसा सांगितला. पुढं चौथ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं.
तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हकारा पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. काना डोळा, मासांचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता तो उताना केला. 6 मोते होती, 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीनं मनोभावाने कहाणी सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, तर मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7ही दरवाजे उघडले. लोहगंगाळ पाणी तापविलं. षडसरस पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण जेवायला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणी पापिनीचा केस आहे. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते. काळं चवाळं डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला होता. तसा कुणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, काना डोळा, मासांचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी